हे आमच्या पक्षाची अजिबात भूमिका नाही। आमची पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेचीच आहे, सर्व धर्म समभाव। त्याच्यामुळं तो असं का बोलला त्याबद्दलची माहिती मी घेणार आहे। आणि आता दिंड्या चालू सगळीकडे, त्यामुळे त्यांची आमची चर्चा झालेली तशी फोनवरती आणि त्यांच्या बोलून आला तर आम्ही जाणार, भेट घेणार आहे समक्ष। आमचे दादा पहिल्यापासून नेते, त्यामुळे ते काय अडचणीचा भाग विषय नाहीच होतो। अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर आता त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांकडून त्यांच्या विरोधात टीका केली जाते। पक्ष वरिष्ठांकडे त्यांनी तक्रार देखील केली आहे। आपल्यासोबत आमदार संग्राम जगताप आहेत। भैया, आज काही वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आलेली आहे आपल्याच पक्षातील हिंदुत्ववादी भूमिकेवरती, तर नेमकं काय आपली भूमिका आहे? नाही, पक्षातील लोकांनी तक्रार नाही केलेली, पक्षाच्या लोकांचा कोणाचा काही विषय नाही। बाहेरचे लोक आहेत, वेगळ्या विचाराचे लोक आहेत, त्या लोकांनी केली। एकंदरीत आज अजित पवारांनी बैठक ठेवलेली होती। अजित पवारांनी सांगितलं होतं की संग्राम जगतापांना देखील बोलवलं आहे, त्याबाबत चर्चा करूयात। भोंग्यांबाबत तुम्ही एक भूमिका घेतलेली होती, त्याबाबतही चर्चा केली होती। याबाबत अजित पवारांची तुमच्याशी चर्चा करणार होते, मात्र आज तुम्ही गेला नाहीत, काय नाही? आणि आता दिंड्या चालू आहे सगळीकडे, त्यामुळे त्यांची आमची चर्चा झालेली तशी फोनवरती आणि त्यांच्या आमच्या फोनवर बोलून आला तर आम्ही जाणार, भेट घेणार आहे समक्ष। आमचे दादा पहिल्यापासून नेते, त्यामुळे ते काय अडचणीचा भाग विषय नाहीच होतो। मात्र अजित पवारांनी आज सकाळी बोलताना म्हटले की आपला पक्ष हा सेक्युलर आहे, आपली ही भूमिका नाही। बोल ना, आम्ही आता आमचे शेवटी त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार, आमचे नेते आहेत, आम्ही भेटल्यावर त्यांचे संवाद साधतो त्या विषयांवरती। एकंदरीत असं बोललं जातंय की संग्राम जगताप वेगळ्या वाटेवर आहे, भाजप वाटेवर आहे, जो हिंदुत्ववादीचा मुद्दा आहे। नाही नाही नाही, हा विषय पक्षाचा विषयच नसतो। आम्ही ज्या दिवशी समजा स्टेटमेंट करतो किंवा याच्या अगोदरही काही बऱ्याच वर्षापासून अशा अनेक वेगवेगळे कार्यक्रम झाले, आम्ही त्याच्यामध्ये अनेक वेळेला गेलेलो आहे। जात असताना जिथं जे जे बोलतात त्या वेळेला प्रत्येकाने भूमिका व्यक्त केली की हे पक्षाचं व्यासपीठ नसतं, ते एक वेगळं धर्माचं व्यासपीठ असतं, त्याच्यावरती वेगवेगळ्या धर्माच्या संदर्भाचे अडीअडचणीचे विषय असतात, त्या क्षेत्राशी निगडीत कामाचे विषय असतात, त्यामुळे ह्याचा काय वेगळ्या भूमिकेचा काही संबंध नाही। एकंदरीत आज जी चर्चा आहे हे तुम्ही जे म्हणता वेगळ्या वाटते, ते आज नाही, मी पहिल्यांदा 2014 ज्यावेळेस विधानसभा लढलो त्यावेळेस पासून आता जवळपास आता ही तिसरी टर्म सुरू झाली, ते आतापर्यंत चर्चाच करतात लोक। एकीकडे आपण बघितलं तर हिंदुत्ववादी जो अजेंडा आहे तो भाजपचा आहे। नाही नाही नाही, भाजपचा वगैरे त्याचा कोणाचा संबंध नसतो, असं काही नसतं। शेवटी या महाराष्ट्रातला हा वारकरी संप्रदायाचा एक वेगळा वारसा आहे, त्याच्यावर कुणी काय करत असेल, त्याच्या विरोधात जर कुणी काम करत असेल तर त्यावेळेला तो व्यासपीठ वेगळं असतं। याला कुठल्याही पक्षाची झालर देण्याचं काम कोणी करायचं काही कारण नाही। एकंदरीत आज अजित पवारांनी ती भोंगे उतरवण्याबाबत बैठक घेतली, चर्चा केलेली आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही देखील या मुद्द्यावरती नाही का आक्रमक आहे, एकंदरीत आपली भूमिका काय असेल? भोंग्यावरती मी अजूनपर्यंत तरी बोललेलो नाही, भोंग्यांच्या विषयी म्हणजे आजपर्यंत आतापर्यंत तरी बोललेलो नाही। अजित पवारांनी आज त्याबाबत चर्चा करण्यासाठी बोलवलं, एकंदरीत आपली भूमिका काय असेल? अजित दादा काय बोलले भोंग्यावरती मला ते काय माहिती नाही, कारण आम्ही दिंड्यांमध्येच आहे। म्हणजे आता तुम्ही आल्याच्या दिंडीच्या ठिकाणीच तुम्ही आता मला भेटलेत तर तिथे विचारताय, मला त्यातलं अजून काही माहिती नाही। अजितदादांशी बोलून ते खासगीतलं आमचं पक्षांतर दिवशी दादांशी मी बोलल, मला शेवटी त्यांच्याशी बोलणं हे मला बंधनकारक आहे, मी त्यांचा कार्यकर्ता आहे। नक्कीच येत्या 2 दिवसांमध्ये अजित दादांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असं ठाम मत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत मी प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।